पुण्यामध्ये सुद्धा पालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। या निवडणुकी संदर्भामध्ये सर्वसामान्य पुणेकरांना नेमकं काय वाटतं याविषयी त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधलाय। पुणेकर नेमकं काय म्हणताय पाहूया। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि पुण्यामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षांची युती झालेली आहे। अनेक उमेदवार जे आहेत ते कालपर्यंत दुसऱ्या पक्षात होते, आता ते वेगळ्याच पक्षामध्ये येऊन आपली उमेदवारी त्या ठिकाणी लढवत आहेत। अनेक पुणेकर सध्या आपल्यासोबत आहेत। एकदम संतप्त प्रतिक्रिया माझी की कालपर्यंत आम्ही एक चेहरा एक विशिष्ट पक्षात बघतो आणि अचानक रात्रीतनं असं काय होतं की दुसऱ्या पक्षाचा तो उमेदवार राहतो, तर त्याचे विचार कुठे गेले, त्याची पक्षाबद्दलची जी निष्ठा कुठे गेली, तर असं बघून खरंच संतापजनक चित्र आहे। म्हणजे आणि कोण कोणाबरोबर आहे, कुठल्या पक्षात आहे, याचा काहीही ताळमेळ लागत नाही। पुण्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचं नाराजी झालेली आहे, कारण बऱ्याच पक्षांनी आपल्या स्वतःच्या म्हणजे आमदारांनी स्वतःच्या मुलांना बायकोला तिकीट दिलेलं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे। त्यामुळं बरेचसे कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीये, त्यामुळं प्रचारासाठी त्यांना दुसऱ्यांवर विसंबून राहावं लागतंय। पुणे शहरामध्ये मला असं वाटतंय की आता ह्या दोघांनी सांगितले की या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आज एक संध्याकाळी एका पक्षामध्ये, सकाळी दुसऱ्या पक्षामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच पक्षामध्ये, हा लोकांचा संभ्रम निर्माण करणे। सगळे पुणेकर जे आहेत, काही पुणेकरांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। जो उमेदवार चांगला आहे त्याच्या पाठीशी उभा राहावा असं सुद्धा आव्हान काही जे आहे ते पुणेकर करताना दिसत आहेत। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार देखील आता शिगेला पोहोचलेला आहे। 25 वर्ष उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही आणि त्यामुळे महायुतीलाच बहुमत मिळेल असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि नेते मिलिंद देवरा सर आहेत। सर, प्रचार गेल्या काही दिवसापासून जो सुरू आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे नेते मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात आहेत, प्रत्येक मतदाराला भेटण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने हा प्रचार करताय, कसं वातावरण आहे मुंबईमध्ये? वातावरण अतिशय चांगलं वातावरण आहे, अतिशय पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि मला खात्री आहे की दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत, कोलाबापासून बोरिवलीपर्यंत लोकांना बदल पाहिजे। मुंबई महानगरपालिका फक्त श्रीमंत कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत आहे आणि म्हणूनच लोकांना आता बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे। आज मी वॉर्ड नंबर 208 आपल्या विजय लिपारे उमेदवार आहे, एक लोकप्रिय उमेदवार आहे, काम करणारे उमेदवार आहे, सगळ्यांसाठी उपलब्ध राहणारे उमेदवार आहे आणि मला खात्री आहे की आज मुंबईतील मराठी माणसांचा प्रश्न, मूळ रहिवाशांचा प्रश्न, भूमिपुत्रांचा प्रश्न गृहनिर्माणचा आहे, हाऊसिंगचा आहे, घरचा आहे आणि लोकांना माहिती आहे की महायुती सरकार देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली फक्त महायुती सरकार सामान्य लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू असो किंवा चाळीत राहणारे भाडेकरू असो, त्यांना फक्त शिंदे साहेब आणि देवेंद्रजी कायमस्वरूपी मालकी हक्काचा घर देऊ शकतात। मुंबई महानगरपालिकाची वाट लावली आणि म्हणून मुंबईतील सामान्य वोटर 15 जानेवारीला त्यांना धडा शिकवणार, गॅरंटी मी देतो। शिवसेनेचे किती उमेदवार तुमच्या मध्ये तरी? नंबर नाही सांगायचा आहे, पण महायुतीनं प्रचंड विजय मिळणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।